नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील घड्याळ या टॉपिकमधील जो एक महत्त्वाचा भाग असतो, जो बऱ्याच मुलांना त्याचं तास मिनिट सेकंदात करायला अडचणी येतात, तो भाग आपण काही सेकंदात तुम्हाला सांगणार आहे कसा करायचा आणि याचे उत्तर कसं द्यायचं. पहा प्रश्न काय आहे. 3.54 तास हे तास मिनिट आणि सेकंदात रूपांतर कसे कराल. लक्षात ठेवायचं, काही जास्त डोकं न लावता हे आहे तसा 3.54 इथं घ्यायचा. 3 पॉइंट किती घ्यायचा? 54. याला 36 ने गुणायचं. याला कितीने गुणायचं? 36 ने. आणि याला कितीने गुणायचं? 6 ने गुणायचं. कितीने? 6 ने. मग 6 पंचे किती होईल बघा? 30. 36 चोक 144. म्हणजे लक्षात ठेवा बरं का, लक्षात ठेवा हा आपला तसाच आहे 3. ओके. आता 144 सेकंद म्हणजेच लक्षात ठेवा 2 मिनिटे 24 सेकंद. 2 मिनिटे किती सेकंद? 24 सेकंद. 144 सेकंद म्हणजे 2 मिनिट 24 सेकंद. ओके. मग आता ही जी मिनिटं आहेत ना, मिनिटं ती या 30 मध्ये ऍड होतील. म्हणजे 30 अधिक 2 आणि इकडं 24. का तर मिनिटामध्ये ऍड होतील, सेकंद तसेच राहतील. म्हणजेच 30 आणि 2 32 आणि 24 म्हणजे तुमचं झालं 3 तास. बघा 3 तास 32 मिनिट आणि 24 सेकंद असं ऑप्शन मध्ये कुठे दिसते का बघा बरं. 3 तास 32 24. 3 तास 32 24 ऑप्शन क्रमांक 1 आहे. टिक करून टाका त्याला. लक्षात येतंय का? पुढचे जे अंक आहेत त्याला पहिल्याला 6 ने गुणायचं, दुसऱ्याला 36 ने गुणायचं. 6 पंचे 30 आणि 36 चोक 144. 144 सेकंद म्हणजेच हे सेकंद म्हणजे 2 मिनिटे 24 सेकंद. बघा ना. आणि मग ही जी मिनिटं आहेत ती मिनिटामध्ये ऍड होतील इकडे. म्हणजे 30 आणि 2 32 झालं. म्हणजे 3 32 24 असं आपला मिनिट तास सेकंद असं झालं. ओके. अजून एक प्रश्न असाच बघूया. पहा 4 तास 4.32 म्हणजे 4.32 तास म्हणजे तास मिनिट सेकंदात कसे लिहाल. तर लक्षात ठेवा, पहिल्याला कितीने गुणणार तुम्ही? 6 ने. आणि दुसऱ्याला कितीने गुणणार तुम्ही? 36 ने. क्लिअर. मग काय होईल पहा. 4 सैंत्रिक 18 आणि 36 दुने 72. आता लक्षात ठेवा 72 सेकंद म्हणजेच बघा 72 सेकंद म्हणजेच 1 मिनिट 12 सेकंद. 1 मिनिट किती सेकंद? 12. मग ही जी मिनिटं आहेत ना ती मिनिटामध्ये आपल्याला ऍड करावी लागतील. म्हणजे काय होईल बघा. 4 18 अधिक 1 आणि इकडं किती मिनिट सेकंद आहे तिथं? 12. म्हणजे 4 18 ने 1 19 आणि इथं 12 आला. म्हणजे काय झालं रे? हा तास मिनिट आणि सेकंद त्यांनी ज्या भाषेत विचारला होता त्याच भाषेत. फक्त लक्षात ठेवा बरं का, पुन्हा सांगतो मी, सेकंद जी 60 पेक्षा जास्त जर सेकंद आली तर त्याचं रूपांतर मिनिटात आणि सेकंदात करायचं आणि मिनिटामध्ये ऍड करायची. आणि बरोबर ॲक्युरेट उत्तर तुमचं तास मिनिट सेकंद असं येईल. मग 4 19 12 ऑप्शन मध्ये दिसते. कुठं दिसते? ऑप्शन क्रमांक 1. ओके. अजून एक घेऊ असाच प्रश्न आपण. पहा 2.24 किती आहे बघा? 24. हे तास मिनिट सेकंदात कसे लिहाल. ठरल्याप्रमाणे याला कितीने गुणायचं? 6 ने. ठरल्याप्रमाणे याला कितीने गुणायचं? 36 ने. याला कितीने गुणायचं? 36 ने. मग इथं 2 तासाच राहू द्या. 6 दुने 12. 36 चोक इकडे साईडला करू आपण. 36 गुणिले 4 किती होतंय बघा. 4 सक 24 ला 4 चालाला 2. 4 त्रिक 12 आणि 2 14 म्हणजे 144. म्हणजे इथं आलं 144. पण हे काय आली रे? हे काय आली? सेकंद. काय आली तुमची? सेकंद. मग या सेकंदाला मिनिटात रूपांतर करण्यासाठी
एका तासात सेकंद किती असतात 60. मग ह्या 144 सेकंद म्हणजे 2 तास. 2 तास म्हणजे किती झालं 60 आणि 60 120. मग 144 मधनं 120 गेला किती राहिला 24. 2 मिनिट आहे. 144 सेकंद म्हणजे 2 मिनिट. 2 मिनिट आहे 24 सेकंद. 2 मिनिट किती 24 सेकंद. 2 मिनिट किती 24 सेकंद. ही जी मिनिटं आहेत ना मिनिटामध्ये ऍड होतील कोणामध्ये याच्यामध्ये म्हणजे 2 12 अधिक 2 आणि पुढची सेकंद काय आपली सांगा 24. ही 24 सेकंद तशीच राहतील. ओके. मग 12 आणि 2 किती झालं सांगा 14 म्हणजे 2 14 आणि हे 24 म्हणजे हे तुमचं परत आलं तास मिनिट आणि सेकंद. तास मिनिट सेकंद. मग बघा बर 2 14 24 कुठं आहे का आहे 2 14 24 ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा अवघड असणारा भाग देखील काही आपण सोपा करून अशा पद्धतीने सांगू शकतो. ओके धन्यवाद.